जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलं आहे। करावे चिंतन पंढरी रायाचे, माझे मन तयाची लांचे याच अभंगाप्रमाणे तुकोबाराय पंढरपूरला आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी निघालेत। आणि यावेळी संत तुकोबारायांच्या पालखीसोबत हजारो दिंड्या पंढरीची आस मनात घेऊन निघालेल्या आहेत। आषाढी वारीचा सोहळा आपल्या डोळ्यामध्ये तुकोबारायांना पाहायचा आहे, तसाच विठुरायाच्या लाडक्या वारकऱ्यांना सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय। अगदी त्याचप्रमाणे विठुरायाला सुद्धा वारकऱ्यांच्या भेटीची आस लागली आहे। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण देहूमध्ये आहोत आणि आपण बघू शकतो प्रचंड मोठा जनसमुदाय हा देहूमध्ये एकवटलेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज या ठिकाणावरून होत आहे। जसं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की तुका पाया लागे दान समुदाय मागे, त्या पद्धतीनं शतकोन शतकचा सोबती असलेला, साक्षी असलेला, साथीदार असलेला हा प्रचंड मोठा समुदाय हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीला प्रत्येक वर्षी लाभत असतो। अगदी लागला टकळा पंढरीचा अशा भावनेनं ही सगळी मंडळी आनंदे निर्भर डुलत असे, असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीने ही सगळी मंडळी आपल्या आनंदामध्ये जयघोष साजरा करत असताना आपल्याला दिसत आहेत। ही सगळी जी मंडळ आहे ती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज या देहू नगरीमध्ये एकत्र आलेली आहे। देहू नगरी ही संतांच्या पदस्पर्शानं आजपर्यंत सातत्यानं पावन होत आलेली आहे। आज ती वारकऱ्यांच्या पदस्पर्शानं अगदी दुमदुमून गेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। वर्षोनवर्षाचा हा सोहळा आज या वर्षी सुद्धा या ठिकाणी रमतोय आणि अशा पद्धतीनं हा अगदी सर्वसामान्यांपासून मोठ्यातल्या मोठ्या माणसांपर्यंतचा हा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। ह्याची व्हावी माझी असं, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी, या सगळ्यांची ही भावना आहे। ही भावना या ठिकाणी आज देहूमध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसून येते आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू।